चला कामाला जायचंय कुठं चालले रे पिशी घेऊन तू चालले लढायला येतो का लढाय हा कवा युद्ध चालू झालं का युद्ध चालू झालं आला का ढुसून तो पिशी काय चालवलं आहे घालायला कोणाची घाली ती माझीच घाली ते बर तुझीच घाल मग माझीच घालते तुला हा. थोडीच म्हणते घाल म्हणून मग हे काम कर मग काय तू कोणाची तर कामात चालली कोणाची तर जाऊ मी कोणाची तर जाऊ हा काय करायचंय म्हणजे मला नाही सांगत म्हणजे काय काय सांगू तुला ए, हा पिऊन आलाय मुतार तुला नवरा म्हणायचे लाज वाटते भाड्या काय म्हणली भाड्या कुत्री असं बोलते का नवऱ्याला तू शिव्या देऊ नका घालेन डोक्यात मग काय तुझ्या बापाने लायसन काढून हा. दिलं काय मला भाड्या म्हणती हा? पेतोय म्हणजे काय वाईट करतो का मूत पे ना कुत्र्याचा धरून का देऊ माझा बाटलीत भरून अरे एक काम कर कुत्र्याचा तू पी तुपला तूच पी मला काय करायची मी दलिंदर दारू पेतो दारू तुला कळत का मर ना एखाद्या झाडाला घे ना फाशी विशी तू घे नाही तर हा. फांदीला घे मला काय करायची कधी रुपया कमवून आणायचा ए, माहिती नाही. माझ्या बाप- डोक्याच्या धुना भांडे करायचे आणि माझ्या मग त्याला बापाने पोसायचं लय जमीन कमवून ठेवले लाव त्याला काडी आणि तू बस शेकत हा बसते मी शेकत लाव त्याला काडी अशा तुझ्यासारख्या मी 56 बायका उभा करीन कर मला. ना कर ना ए, बाय माय गुण ठेव जमीन गुण ठेव ठेव जमिनी तू माझी किंमत करते काय म्हणून बायको लागायची तर धुना भांडे करायला जाती अरे जाऊच नको जाऊच नको मी खायचं का रानातली माती खायची गिरायक बघू का बघ 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 तो तेवढं काढून डोळ्यात ठेवण्यात सगळं असं. मला इकून देत नाही धड कोणचं काम करून देत नाही मी काय करणार सांग मला काय नाही तू मूत पे फक्त हा, मग मी आईस मध्ये पेणार जा घरी झोप जाऊन जा. एक काम कर मग 20 रुपये दे ए 20 रुपये कसले 20 रुपये भाड्या ए कुत्रे हा. 20 रुपये दे चल 20 तू रुपये काय दे. माया नाही लागत का चल 20 रुपये दे नाही देणार मी अरे कसल्या दे. अंगावर येऊ नको, नाही तर दिन मुसकाडी कसलं अंगावर मग कसले हा. अंगाव चल ती दे पैसे काढ ए पैसे नाहीत माझ्याकडे पैसे काढ पैसे नाहीयेत तिथं हात घालीन कुठं हात घाल आणि पैसे काढ पण पैसे नाहीयेत पिशीत हात घालीन मी नाही नाही अरे दे 20 रुपये घालीन डोक्यात पेशी तू शांत बस बाबा 30 माझं रुपये डोकं. दे अरे नाही येत माझ्याकडं 40 अरे दे नवरा आहे का कोण दलिंदर काम कर ना धंदा करते ना अरे मकर मारायला नको 50 मला. दे. मार नको तुम्हाला आधीच सांगते तू बोलती अरे तू बोलती नवऱ्याला अरे तर जे लायकीच ती आहे भाड्या अरे कुत्रे मी लय येतील मग मारण्याची हान बरं बघा ते मी कसं- अंगावर येते काय डोक्यात गाडी दगड माणसाच्या? घालीन. गाडी माणसाच्या नवरा आहे का कोणी ए, नवरा आहे का कोणी इथं. तू माझा अरे मग काय एवढं आणती काय मग केवढ्याने हाणू मग 20 रुपये दे हड 50 नाही दे माझ्याकडे मी नाही देणार दे म्हणतो आहे नाही म्हणलं ना नाही मग कामाला नाही जायचं नाही जायचं गो खातो का तू खा कामाला नाही जाऊन तू खा ना ए हा, हे कर ना किडे- हिरवट किडे जाऊन, बाय जा ना. कडलंय. हा, मी लई घे. फाडून टाकीन एखादा फाडून हा, टाक ना जा ना हा, काढ तुला ना. काय वाटतंय घाबरते काय तुला मी ए घाबरत नाही म्हणजे काय माझं उतरायचं नको नियोजन लाव तू हे बाबा तू का डोकं खातो तू रोजची कटकट या माणसाची हा कामाला जायचं म्हणलं की भांडणं काढितोय कामाला जायचं म्हणलं की भांडणं काढितोय 50 दे 50 नाहीये माझ्याकडे द्यावं लागते इकडे ये ना तिकडेच कुठं झक मार. इकडे ये म्हणजे काय अंगावर नको अंगावर येऊ येते इथं का ये. तुला सांगतोय मला 20 रुपये नाही तर 50 रुपये दे तुला कोणचं परवडतंय बघ 20 पण नाही 50 पण नाही नाही द्या ना तुझी गपची पाय घाल घरात आणि झोप जाऊन जा असं बोलते का नवऱ्या काही तुला एकदम हा? हे करू का अरे काय घेऊन माणूस पूजा करू तुझी कसा रे बाबा तारा तुला बोलायचं कधी कळलं आवडत का नाही? नाही अरे बाबा तू अरे रोज पेतो मी पॅन्ट राहिली काय सकाळी खाली पॅन्ट आहे का पॅन्ट आहे का हा. बॅग मोकर नाही बाई हा मग कर ना. बाबा ठीक काय तू म्हणे आधी पॅन्ट थोबाड बांधली तो फिटली काय तरी नाही. याला समजा ना फिटू दे फिटू दे फिटू दे फिटू दे आतून घातलेली मी पॅन्ट हा. घातली का माझी हा. घातली का बघ गप. कोणाची घातली काही नको बोलू हा लागला बरं तू 20 शहाणपणा रुपये दे करायला. चल ए नाहीये माझ्याकडे अरे तुला काय करायचं? दी तू सांड्या कळतं ना नाही द्या ना नाही देणार नाही द्या ना नाही मग जा कामाला आणि जाते मी कामाला हा. आणि घरातले भांडे तरी घासून घेते एवढे भांडी तुपली पेटून दे तिकडं मला काम सांगते का नाही ना तू जागीरदार आहे ना हा? तू पर अंबानीची आवला दे बघ आता तुला मला काम काम सांगत सांग असतात का अरे एक पेनार माणसाला काम सांगते नाही ना वे तुझ्याकडे 20 रुपये नाही नाहीये कामाला माझ्याकडे. जाते? कामाला जायचंय मला उशीर होतंय आणि घरातच राहा कुठे जाऊ नको तुझा कार्यक्रम लावीन लाव लाव हाय का ताकद तुझा कामाला गुडी गुडी जा मी तुझा कार्यक्रम लावतो फिट मर तिकडे जा तुला काय वाटलं अरे भाकाचा इच्छा कुत्र लावायची मला पैसे देत नाही मी कुठं कामाला जाते मी तिथं जाणार देत नाही म्हणजे काय
माय का उपकार करते काय एवढा मोठा नावरा केलाय आणि पैसे नाही देत म्हणजे कोणाकडून घ्यायची मी अजिबात जमणार नाही थांब आता घरी जातो आणि परत माघारी जाणार कोणाच तिथं कामाला गेली नाही तर कामावून काढून टाक काय होतंय दुखत काय काय याचं दुखत आहे बसले बसून द्यायला आणि काय अरे व्हायला मग आता झालंय का अशी गदइंद्र नको बसत जात जाऊ मग आता काय करू काम धंदा बघावं जरा आता कामावर लावली ना काम धंदा बघायला मग आता कामवाली संग काम पगार तर मग त्याचा अर्धा त्याच्यातच चाललंय जाय ना गेलात काय होतंय तू मात्र आपली खाऊन पिऊन झोप आली जा बरं तुम्ही तिकडे झोपाली अरे मग मी काय म्हणतो ऐक ना काय म्हणता कामवाली बंद करून टाकू आपण काय अरे काय होतंय तू तब्येत आहे ना लय वाढत चालली हा आणि दुसरी गोष्ट तुला काम नाही राहिले काय थोडंफार काम धंदा केला ना तर ज्यादा दिवस जगशील नाही तर अटॅक घेऊन मारायला तुला वेळ बी अहो लागणार मरू द्या ना मी मरण तुम्ही काय टेन्शन घेतलंय शेजारची बाई मिली मरू द्या मरू दे म्हणजे मरू द्या ना मी तुम्हाला काय टेन्शन घेतलं एवढं तू काम धंदा कर ती कामवाली बाई आपण बंद करून टाकू मला नाही टाइम काम करायला येता येईल का बरं काम बिंब नसते करते अरे बावळाटा काम कर मी काम करीत नसते ही कोण करीन कामवाली बाई येईन सारा सकाळ धरून या घरात इतका राड आहे तुला साधं झाडून घेता येईल मग कामवाली बाई काय लावली म्या अरे पण ती जर बंद झाल्या तू काय करशील काय करशील म्हणजे मग तवाच तवा बघता येईल तवाच तवा तो हातात कामच नाही राहत तवा आता सध्या तर आहे ना कामवाली अरे मरशील मरू द्या मी नीट राहा तुम्हाला काय करायचं नीट जग जगन मी माहिती अरे ऐक माऊ बघायचं ना काम कर मला नाही करायची तू रानात काम करीत नाही घरात काम करीत नाही दारात काम मी करीत कुठंच नाही. काम करत नाही. संध्याकाळची पण मी आलो तरी मला काय बुटाडाने आणते आता काय करावं तुला मी कुठंच काम करत नसते का बरं मग म्हणजे मी एक काम कामवाली कर, बाई काय लावली मी येडी का एक काम कामवाली कर, बाई लावायला बॅग घे हा. आणि जा तू काय गरज माहेर कोणचं काय संबंध मारायला जायचं मग काम नाही करत माझा जाऊ. घरदार सोडून मारायला कमून जाईन मी तुला काम नाही करायचं मला इथं राहण्यात माझ्या काय मला करायचीच नाही काम मला तुला सांभाळायचं नाही कसं काय सांभाळायची नाही फुकाट खायला घालायला मला परवडत नाही जा तुम्ही तुमचं काम करा किटकिट ना गाल डोक्याला फुकाट खायला घालायला मला परवडत नाही तुला तुम्ही- कामच करावं लागेल मी शेजारी बंद करीत असतो कामावली बंद तरी करून दाखव हा मी बंद करीत असतो आणि जा मग बंद करा हा जा. करतो ना बंद हा, मग बंद केल्याच पुढे मी करीन काम हा आजच बंद करतो हा बंद केली ना मग करीन मी काम आणि नाही केलं हा बघू तेव्हाच तेव्हा. बरं बरं ठीक आहे. आज बंद करून टाकितो हा, बघा ते. आजपासूनच झाडा उठ उठ नाही दांड आणि बाहेरून मी आता कामवाली बाई आज आली नाही येऊन गेली ना माघारी मग मी सुरुवात आज काय दिली रोजंदारी द्यायची परत येऊन माघारी गेल्यावर मग काय मोकर 100 घालायचे मग ती येणार आहे, मला माहिती ना आता थोडेच वेळात येईन अरे तू ती 100 वाचन तिची एक दिवस खाडा लावून टाकू ना तू उरकून घे काय संबंध काय संबंध म्हणजे आपण नाही काम बिम करणार हे तिकडे तुला बाप करीन काम थांबजा माझा बाप नाही करणार वा, माझ्या बापाचा तुला- बाप बी नाही करणार तुला दांडेने आणली ना मग तुला कळेल. आमची परंपरा नाही काम करण्याची मग काय करायचं तुमची परत खाऊन बसायची नुसतं 2 टाइम हा गिळायला भेटलं बाद झालं बस झालं लोक 4 टाइम खातात मी 2च टाइम खाते 2 टाइम खाती पण 7-7 8-8 10 चपात्या खाती ना पानाशी कमून नाही म्हणले अरे 10 चपात्या खाती 2 टायमाला 20 चपात्या गेल्या 20 चपात्या 4-4 माणसं जवळ 5 माणसं जेवण खाती तू मग खाऊ द्या ना तुम्ही खाऊन द्या ना. खाऊ तो बापच करून आणती काय माझ्या बापाने दिलत ना काय द्यायला दिलतं? ऐकला. मग दिलं काय दिलं? 3 फुटके भांडे दिले 3 टारकाळे दिले जा घेऊन ह्यो बांधलाय माया माड्याला हो जा तुम्ही तुमचं काम करा पाय. वांज वळून गावात कळू मी का वाजू ठीक आहे मग काय तुला एवढे मोठे लेकर आहेत मला कुठे येत हॉस्टेलला हॉस्टेलला ना तुला त्यांचं सगळं करत तुझ्या जीवर आलं या का लेकर म्हणल्याची हॉस्टेलला कोण ठेवीन का मग आता त्यांना शिकायचं होतं तुम्ही म्हणले आपल्या गावात नाही व्यवस्थित शाळा तुम्ही टाकली मला काय सांगा अरे वाटोळ झाले मा पुरं पुरं काहीच नाही राहिलं शिल्लक थांब काय 2 राहायचं मिनिटं थांबतो आता तुला 2च मिनिटात दाखवतो काय दाखवते काय नाही दाखवत हॅलो सासूबाई हे प्रोडक्ट घेऊन जा माग ही काय कामाचं नाही तर काम नाही करत आणि धंदा नाही करत आणि काहीच नाही तुमचं वय झालं ना आम्ही कुठं नेऊ अहो मग तुमचं वय झालं मग तुमच्या पोराला पाठवा या बाईने अख्ख्या प्रपंचाची वाट लावली माया मला सांभाळायचीच नाही आता काही जरी झालं तरी हा घेऊन जायला हे हा येणार आहे हा हा काय सांगतो कसं जा तुम्ही फोन करून सांगत असते जा निघा आटप लवकर उरकून घे उरकीत नसते मी उरकीत नसती काय बाबा हे कुठून नशिबाला आले माया
ह्या आईला कामवालीच बंद कर. आज काम नाही. काम नाहीये आज आज काम कसं बंद अचानक बंद बंद केलंय आजपासून. कमाल आम्हाला- केलंय नाही का घरात अहो आम्हाला कामवाली नाही लागत आज नाही म्हणजे कायमचीच नाही लागत आता. कामचं काम बंद हा कायमचं काम बंद. कारण ती कसं आहे तू लय बेकार माणूस आहे. का काय केलं सगळ्या नवऱ्यांची लपडे सांगत त्या बायकांना आमच्या त्याच्यामुळे ना लय अहो, मी गुताडे नाही सांगितलं तूच सांगितले मी कशाला सांगू त्याच्यामुळे आहे ना तू जा आजपासून आहे ना कामवाली बंद. कामवाली बंद आम्हाला काम नाही करायची. कशी बंद करताना बघते मी पण कशी बंद करता म्हणजे दम देते काय दम देते काय सांग काय मग काय सांगणार आहे? मालकिणीला. काय सांगणार तू हा? काय सांगणार आहे? तुम्हाला वाटलं काय मला काय माहित नाही आपण काय सांगणार तू काय सांगणार आहे हा ते शांताबाई सोबत काय आहे तुमचं काय शांताबाई सोबत काय हे? हा? अजिबात नाही. अगं बाया एवढा नाही, सज्जन माणूस आहे नाही माव काय हा? नाही. तिच्या सासू बरोबर काय काय बावट बाई काय तू काही सांगते उगा घेण्यान देण्याचं. आणि ती मीराबाई हे, हा. अरे तू येडी विडी झाली काय तो काम बंद केलं म्हणून तू कोणाचे नाव घ्यायला लागली. त्या विहिरीपाशी काय करत होते का कांच्या रिपाशी काय नव्हतं माव. काय- हा? हा तुझा तुम्हाला वाटलं काय माझं लक्ष हा नसतं सांग म्हणून? कोणाला सांगायचं आमच्या इथे काम नाही करायचं बंद करायचं आम्हाला. आता बाया कामाला कसे बंद करताय ना बघते ना मी पण हा त्यांच्या नवऱ्यांना नाही सांगितलं ना आणि तुमच्या पण बायकोला मग तुमचं तू बघते माया मी. बी नादी नको लागू मी काय तुला अहो, सांगतो तुम्हाला तुम्हाला काय करणार तुम्ही माझं काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत मग तू दम देऊन आमच्या घरात घुसून काम करणार का? दम देऊन नाही मग हा? त्या पारीला काय केलं तुम्ही काय केलं पाहिला काय केलं भावटे काय तू उगा नाव ना घेऊ माझ्या बायको आणि मला मला माहिती सगळं काय माहिती. अहो तुम्हाला वाटतं का मी कामच करते काम तर करतेच पण ह्याच्यावर पण लक्ष ठेवावं लागतं ह्या अशा छोट्या छोट्या याच्याकरता लोकांच्या घरी धुणे भांडे करते काय तू माहिती पण पडलं पाहिजे ना तुम्ही लोकांच्या नवऱ्याला ब्लॅकमेल करायचं काम करायची. ब्लॅकमेल नाही करत मग काम करते मी मग काम नाही करत पण आम्हाला नको ना. आपण मला काम करायचंय आपण आमच्या घरी बळजबरी तू बाई सांग का कोणाला सांगती मालकीनीला नाही नाही हा? हा, काय काय तुमचे लपडे काय नाही काय नाही तू जा परत येऊ नको आमच्या घरी. आणि तुम्ही बाजारात गेले होते हम्म. तिथे ती ढोंडाबाई होती काय चाललं होतं तुमचं काय चाललं होतं म्हणजे आमचं सोयरिकीत चाललं होतं. कोणत्या सैरी तिचं तुमचं नाही नाही तिच्या नाताला सोयरीक बघायची होती. गप्पा मला त्या मनीषाने पण सांगितलंय काय? सगळ्यांनी अख्ख्या गावाने बघितलंय तुम्हाला तिच्यासोबत पण तुला याचा उद्योग काय पाडाय आमच्या घरी येऊन. एवढे लपडे असतात कुठं पण मी म्हणतो बायको आहे ना म्हशी सारखी घरात पोहोचलेली मी 15 लपडे करीन तुला काय घेणं देणं. अहो, काय घेणं देणं म्हणजे हा येता मग माझ्यासोबत नाही मला नाही गरज. हा? हा, चला ना हे, का बरं हा. मी नाही आवडत तुम्हाला नाही अजिबात नाही. मग जाऊ दे मला दोन नाही नाही धुणे भांडे आमचे बंद झाले ते बायाला करायला लावायचे आजपासून. धुणे भांडे बंद झाले करायचं नाही आम्हाला. सांग का मालकीनीला काय सांगते मालकीनीला तू जाणं बाई का डोकं घाते आमच्या घरी येऊन. मला काम करायचं ना हा कोण नाही आवाज हा काय आले मालकीन बाई इकडे ये, ती कामवाली बाई होती. इकडे या कामवाली बाई होती कामवाली बाई. का मालकीन बाई अरे काय नाही तिच्या पोरा शाळेची फी भरायची होती तिला 2000 रुपये लागत होते म्हणलं देऊन टाकी तू. नाही नाही नाही. मला नको म्हणते बाई बंद करायची म्हणते काय म्हणले तिला म्हणलं जाऊ दे आजच्या उद्या तू बंद करून का टाक. बरं काय नाही बंद बिन नाही करायचं हो का आम्हाला तू आतमध्ये नाही नाही कामाला नाही ते तुझ्या घरात अहो, तुला 2000 रुपये देतो मी तू तू आहे ना तुझ्या शाळेच्या पोरांची फी डोळे भर. मारता काय तुम्ही नाही सांगतोय तिला कामाला नाही यायचं आज. नाही शाळेतल्या पोरांची फी भरली मी भरली गावात. ना हा. चल मग. नाही मी नाही देते तिला फीला पैसे तुम्ही हा तुझ्या आतमध्ये मी आलो. येडे बिडे का हो तुम्ही काय आलं चल ग काम करायचं चल काम करायचे चालले मी कामाला आतमध्ये लस 12 घंटे चिर तू नादी लागू नका माझ्या हा, हा. काय सांगितलं ना तुम्हाला काय नादी लागू नका म्हणून नाही लागत. हा मी नाही तर सगळं मालकीनीला सांगन मला सांगितलं मला गोदड्यात मार द्यायचं. जरा शिस्तीत राहायचा माझ्याशी नीट वागायचं हायला म्हणजे तू आमच्या घरात येऊन आमच्या दादागिरी करायला येईल राव. काय विकत घेतलं नाही तुम्ही मला ही कोणची पद्धत. तेव्हा तुम्ही म्हणता मी काम करते तेव्हा मी तुम्ही पैसे देता तेव्हा मी हे करीते कामाला येते असं फुकट येत नाही कुठून आई घालून मुंबई बघितली कोणाला माहिती कामवाली बाई आणि घरात ठेवली. तुम्हीच आणले ना तुमच्या बायकोला लई काम जड होत होतं मग पण तू करूच नको ना तू म्हण ना मला नाही करायची म्हणून. नाही ना पण मला करायचं ना मी काम म्हणू नको एवढं चांगलं काम सोडू काय मी हा 5000चं काम सोडू मी येडबीड लागले काय काम तरी आहे का लई बरे आई घातली जा. हा. जा जाणारच आहे कामवाल्या बाईनी मालक मारला. ह्याच्याच घरी बाई कामवाल्या बाई संग मालकाचं लफडं उघडं पडलं म्हणून कामवाल्या बाईनी मालक जीवच मारून टाकला. साहेब अय यार काय रे माय बायको कुठे हा संघारात
घरात हा घरात माझी बायको काय करते? आता काम करत असेल काय करीन काम करीत आहे. मग तुम्ही काय तुझी बायको काय इकडे काय फिरायली ती काय आणि मग घरात ये काय मग काम वावरात असतं का घरात? घरातलं काम आहे तिच्याकडे धुण्या भांड्याचं का तू लपड बिपडे? हा डोक्यात लागला काय तू मा काच लपड तीच सांग अरे लोक वावरात कामाला लावतात, तू घरात लावतो का? अरे घरात म्हणजे ते काय धुण्या भांड्याचं काम आहे जुने भांड्याचे यायची यार एक सीन एक पटक नवरा 2 पटक तर तुला काय 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 रे तुझ्या घरी बघ घरी जा म्हणजे मग बायको माझी हा आणि तुझ्या घरी मग ती कामाला आली काय मी काय मला चौकशी करावं लागती. काची पुढे काय आहे ना घरात काम धंदा करते ती काम धंदा करते? हा मग काय बोलतो ना का तू? येते तुझी बायको काम करते आमच्या घरामध्ये घरात आहे आणि तुला बायको नाही काय? आहे ना मग तुझी बायको काय करते? असं घरात ती नाही करीत काम ती काम नाही करीत मग माझ्या बायको कोण काम करून घेत त्या बायको करून घेतो लगा? मग तर जबरदस्त माणसं आहे तुम्ही. मग बसा बसा तुम्हाला काय अडचण आहे? मी खुर्ची बसू का? हा बसा ना हा म्हणजे कसं साहेब लोकांना विचारलेलं एक बरं सांग असतंय. एक सांगतो तुला हा तुझी बायको आहे ना लय बेकारी काय करते बायको? लय फालतू आहे. फालतू हा तिला घेऊन जा तिला कामाला नको लाव भाड्या हिच्या आणि आईला- त्या दारू पाहिजे ना तिला काम करायची पाळी तो दारू जर सोडी ना ती बायको नीट राहील म्हणजे पेण्यामुळे काम करते काय? काय पेण्यामुळे तिला काम करावं लागेल कोंबडेस खेळल्या हिला म्हणलो होतं मी एकर भरी कोण टाकीतो, काम नको धंदा अरे नको. पण काय गरज एकर भरी ऐकायची तो दारू सोडी तर पोटापुरता काम करशील तर सगळ्यांना नाही. काय गरज तुला म्हणजे बायकोला मी कामाला कामाला जाऊ काय मग आणि तिला घरी ठेवायचं? अरे बाबा कसं असतं माहितीये का दारू काय आयुष्यभर संघ काय देत नाही आपल्याला. आज आज विचार करतो माझ्या घरी आला तुझ्या घरा माझ्या घरामध्ये तुझी बायको काम करते माझी नजर कशी आहे कशी नाही किती वाईट आहे किती चांगली आहे ही जरा डोक्यात घे. आपली सोन्यासारखी बायको आहे आपण जर तिला कामाला नाही लावलं तिला जपलं घरातलं काम करायला लावलं घरचं घरी तू कष्ट केलं तर काय मरशील काय? तुझ्या दारू पाय आज तिच्यावर कोणी नजर वेगळी टाकीत आहे ना माझा सोड विषय. साहेब राव देवासारखा माणूस आहे राव तुम्ही. मग असं लोक सांगत नाही रे. अरे पण तू दारू सोड ना ती जरा चांगलं राहील ना. सोडून देऊ शकतो मी काय दारू? हा दारू पायी बघ ना हा. लेकर त्याला काय लागत आहे? बरं दुसरी गोष्ट आज आता तुला वाचून काय दाखवलं मी हे बघ कोण मेळ म्हणला? इकडे बघ कामवाल्या बाई संघ मालकाचं लफडा असल्यामुळे कामवाल्या बाईनी मालकाला जीवच मारून टाकला. मग जर तुझ्या बायकोने असं जर केलं तर मारेन काय? नाही लफड केलं आमच्या संगत जमन का? नाही कस काय जमा? हा का जमन? नाही अजिबात नाही ते. तिने लफड करून तुला पैसे आणून दिले तर जमन का? अजिबात नको मला रुपया नको. आणि मग का दारू पितो तू? मला सवय लागली ना ती दारूची. अरे सोड ना जर आपल्या बायकांवर कोणी हात टाकायची पळेल तर दारू पाय काय वाटवं करायची का जाळ झाला त्या दारूचा. नाही साहेब मी तुमचं ऐकतो. अय, साहेब मी ऐकणार. इकडे बाहेर नक्की नक्की ऐकणार नक्की. कारण तुम्ही काय चांगला सल्ला देणारा माणूस. काय झालं? इकडे तिला बोलव. ए निशा ही इकडे बरं. ही तुमची इकडे मंडळी का? तो नवरा आला इथं. ए बेवड्या ए, नीट बोलतो मी काय सांगतो ते ऐक जरा साहेब दोन काय मिनिटं. सांगते ते ऐक. नीट बोल. हा बघ तो आजपासून दारू सोडणार आहे हा ध्यानात घे. त्याला मी म्हणलं जर तू दारू नाही सोडली तर तुझी बायको दुसऱ्या संघ लफडे केल्याशिवाय राहणार नाही. 2 मिनिटं तू ऐक 2 मिनिटं. आज मी आहे, आपल्या घरी काम करते माझी नजर कशी आहे कशी नाही काय सांगता येतं. याच्या दारू पाहिजे तुला काम करायची पाळली ना. हा जर भाडखाऊ दारू नाही पेला तर लेकर बाळा जागा पुरता कुठे बी कष्ट करून राहणार. चांगला ड्रायव्हर आहे 50-25-30 हजार रुपये पगार तर कोणी देईन. हा? जुना ड्रायव्हर आहे मी. का नवा थोडा आणि आहे. मग तुझ्या दारू पायी जर तिच्यावर काम करायची वेळ आली आणि उद्याच्याला समजा माझ्या घरी ठीक आहे दुसऱ्याच्या घरी ती एखाद्याची नजर कशी असते कशी नाही वाईट दुनिया भानगडी झालं काही कुठाना तो दारू पायी आज किती मोठी बदनामी. साहेब म्हणजे देव माणूस आहे असं कोणी सांगत नाही. पण सांगितलंय मी साहेब आजपासून दारू सोडून देईन. दारू सोडून दे काम धंदा कर तिला कुठेही कामाला जायची गरज नाही. मला महिना झालाय चष्म्याला एक काच टाकता येईना. आणि दररोज तिला हाणून मारून 100-200 रुपये नेतो ना. नाही आता नवा घेईन माया काष्टाव. तिचा रुपया बी नको मला. अरे काय स्टॉक तू उद्या ते रामेश ट्रकवर जा तुला 20,000 रुपये ऍडव्हान्स द्यायला लागतो. घेतो त्याच्याकडून मी. आणि दारू सोड त्याला 1 मिनिटात काम मिळेल तुला काम करायची कोणा धुणे भांडे धुवायची गरज नाही माहिती का. आज आपलं घर जाऊन दे आपण धुणे भांडे करू. आज आपल्या घरात चाललंय दुसऱ्याच्या घरात तिच्या हात टाकला कोणी मग काय करशील. बरोबर आहे. लाज वाटायला पाहिजे भाडखाऊ गाड्या सारख्या गडीन दारू पितो तिच्या जीवावर आणि तिला कामाला लावतो 2 टाइम.
नाही लावणार उद्यापासून साहेब. बंद बंद. मी स्वतः कामाला जातो. घे बरं पोरं शपथ म्हणा, पोरं शपथ मी उद्यापासून कामाला जाईन, दारू पिणार नाही. व शेपटीच काय गरज आहे? मी मनाचा कंट्रोल माणूस आहे. आणि तुम्हाला जर उद्यापासून नजर जर पडलो ना, उद्या तू जर आम्ही ट्रकवर जा, मी लावतो तुला, त्याला सांगतो. जमन मागे लागला सांगा. 1500ला दाईला 1 नंबर ड्रायव्हर आहे. यांनी जर दारू सोडी ना, मी याला आयुष्यभर सांभाळेल म्हणलं. 20-25 रुपये महिना. नाही पेणार वहिनी, नाही पेणार मी. उद्यापासून तुम्हाला प्यायला नजर नाही पडणार. अहो सरळ सरळ विषय, तुम्ही दारू पेले म्हणल्यानंतर बाई काय करणार आहे? नाही, बरोबर. बाईला तिला तर पर्याय नाही. लेकरं बाळं जागायचे, तिला काय ना काय केल्याशिवाय पर्याय नाही. तिला कुठं आणि तुम्ही जर ढोसायत लागले त्या बिचारला कुठं ना कुठं, आज समजा मी आहे, आज माझ्या घरात आहे, तिला असं जरी धरलं तर तिला पर्याय नाही ना. तिला माहिती माझ्या 5,000 रुपयाचं काम केलं तर माझ्या लेकरा बाळाला काय देणार आहे? उद्याच्याला माझ्या पोरांची शिक्षणाची फी आहे, मी कशी भरणार आहे? काय करणार आहे? ह्या मजबुरीमुळे काही गोष्टी तिला लपून ठेवा लागत. आणि मग जर तुम्ही इलाज कष्ट नसतो. केले तर त्यांना हे करायची गरज नाही ना. ती स्वाभिमानाने जगन, माहिती का? बरोबर आहे. आणि इज्जत गेली परत येत नाही. नाही नाही येणार. कसं पैसे काय? उद्याच्याला येतात. साहेब तुम्ही लाखातला एक शब्द बोलला. आता तर सुधार. सुधारलं म्हणून समाजा. उद्यापासून मी तुम्हाला जर प्यायला नजर पडलो तर तुमचं बनन. आणि जरी तुला त्याने महिनाभर पैसे नाही दिले कोणी रामेनी, बरं का, हा. याला महिन्याचे पैसे खर्चायला देतील. चट त्याच्या पगाराचे आले आपल्याला देऊन टाकेल. बस का? बस. पण तू बस काय तर. कुठं कामाला जाऊ नका सोन्यासारखं, नाही तर नाही, नाही. उद्यापासून तुला कामाला कोण जायचं नाही. कोणाची नजर कशी, कोणाची नजर कशी, बरोबर. काय पड. अरे अशी बायको असल्यावर माणसानी ना असं 3 पट काम करीन माणूस पळत पळत, माहितीये का? हो, 10 रुपये माही वाटू झालं. कळायला पाहिजे राव. माझी शेती एवढी, मग मी शेती सुद्धा माझी तू पडली. शेती पडीक आहे तुम्हाला ही बरं. तिला जर तो बाहेरून पैसे कमवून आणून दिले, ट्रॅक्टरने काकऱ्या पाहिजे नांगरट केली तर सगळी शेती ती एकटी करीन. बरोबर आहे. हा, आखली जरा शिक. काय नाही साहेब, मी इथून पुढे पिणार नाही. माझ्या परपंच नीट करतो. बायको कुणाच्या तुम्हाला कामाला सुद्धा नजर पाडणार. बस आम्हाला तेवढंच लय झालं. आमचं जाऊ दे, कामाचा काही विषय नाही. आमचं हो नाही तर नाही हो. काय करायचं आपल्याला? काय आपण करू शकत नाही काय? फक्त तुम्ही सुद्धा हो, दारू पेत होता आयुष्यात- म्हणूनच हिचं काम बंद करायचं होतं म्हणून मी माझे- तिच्या संग भांडत होतो. जी कान उघडले ही निवड तुम्ही उघडली. समजून सांगणारे येडी का सोन्यासारखं लेकरू उद्याच्याला याच्या दारात जा, त्याच्या दारात जा, त्याच्या दारात जा, कोणी काही करू शकतंय. आणि काही घडल्यावर एकदा चव गेली म्हणजे गेली का, ती काय परत येणारी गोष्ट आहे? नाही, येणारी नाही. बरोबर आहे. आणि या पेताडपणाचा लोक फायदा अहो घेतात. डेअरिंग बाजी म्हणून तिच्या अंगाला आजपर्यंत कोणी हात नाही लावला. हा, बरोबर आहे ना. येडी वाकडे अशी तर कोणी तुम्हाला सांगतो 1 मिनिटात कार्यक्रम झाला असता, माहिती आहे? ती काय भीती का? ती मला मागाशी दम दिला तिने. तुम्हाला दाखवू म्हणली गोंधळात घालून आणायला बायको. डिरिंग बाजी ती. त्याच्यामुळे ती कशी का ना आज पोरं शिकवी ती. माझ्याकडे 1 रुपयाची परापत नाही माझी, तरी कस तरी परपंच चालित होती. पण इथून पुढे तिला काम करायची गरज नाही. तू जा कामावर. मी जातो कामावर. एवढा तुम्ही मोठा काय पक्का ड्रायव्हर असून घरी बसतोय, दारू पेत 2 टाइम हिंडतो. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडेसे. लेकरं बाळा सुखी ठेवायचे, काय ती बघायची सोडून आणि चालले बोंबलत. जा बाबा ना तुमच्या घरी जा तुम्ही. चल आणि गरज लागली ना, पुढे कामाला जायचं नाही. गरज लागली ना तुम्हाला खर्च, मी जरी गाडी असली वाचलो ना, तरी वहिनी हिला 10-5 लागली खर्च द्या. अरे मग कधी माझा घेऊन पगार जा. झाला की मी लगेच तुमची पैसे कधी आणून घेऊन जा, देईन. कधी घेऊन हा, जा, काय काय अडचण विषय. नाही. आणि तुम्हाला धान्य बिन्य लागलं तरी सध्या घेऊन जा. तुमच्या वावरात केलं आम्हाला द्या. बस का? चालेल चालेल जा तुम्ही, चला. चल. येऊ का? जाऊ दे, एक घर सुधारलं आपल्यामुळं. काय करायची आहे का? आपले काशीत घाला आता, करा का? झालं तुमच्या मनासारखं. माझ्या माणसा कोण पडेल.